मैत्रिणींनो, आज आपण झटपट पटापट खमंग उडीद डाळीचे वरण पाहणार आहोत. साहित्यामध्ये घेतले आहे 1 वाटी टरफलाची उडीद डाळ, 1 कांदा, 10 ते 12 लसूण पाकळी, आले जिरे, 7 ते 8 हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता. उडीद डाळ स्वच्छ करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. येथे मी उडीद डाळ 10 मिनिटांसाठी भिजत घातली आहे. सुरुवातीला लसूण, आले, जिरे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरमधून एकत्र बारीक करून घेऊया. सोबतच कांदा आणि कोथिंबीर बारीक कापून घेऊया. फोडणीकरिता 1 टेबलस्पून धणेपूड, जिरेपूड, 1 टीस्पून हळद, चवीपुरते मीठ आणि जिरे मोहरी. 2 ग्लास पाणी गरम करून घ्यावे. यानंतर कुकरमध्ये मध्यम आचेवर 2 पळी तेल घालावे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालावे. त्यानंतर कांदा घालावा व छान परतून घ्यावा. सोबतच कढीपत्ताही घालावा. कांदा छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये लसूण, आले, जिरे व हिरवी मिरचीची पेस्ट घालावी व परतून घ्यावी. थोडीशी कोथिंबीर घालावी, याने सुगंध छान येतो. त्यानंतर हळद, धनेपूड व जिरेपूड घालावी. आता भिजत घातलेली उडीद डाळ घालून चांगले परतून घ्यावे. यानंतर तापवलेले पाणी घालावे. थोडेसे मीठ घालावे व झाकण बंद करून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्याव्या. तीन शिट्ट्या झाल्यानंतर उडीद डाळ छान शिजली गेली आहे. यानंतर शिजलेल्या उडीद डाळीमध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालावे व डाळ रवीने घोटून घ्यावी आणि 1 उकळी येऊ द्यावी. एक उकळी आल्यानंतर वरून कोथिंबीर घालावी व उडीद डाळीचे वरण तयार आहे.